अन्नपूर्णा मॅडम, मला माफ करा. कॉलेजमधला डोनेशन बॉक्स मिस फोडला आणि सगळा आळ कमळीवर घेतला. खरं तर मला हे सगळं अनिकाने करा सांगितलं. ए, तू 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 खोटं बोलतोस. तुला तर मी आजी अगं पण तुला अनेक वेळेला समजावून सांगितलं, अनेकदा संधी दिली, पण नाही. तू कधीही सुधारली नव्हतीस आणि कधी सुधारणार नाहीस. जोपर्यंत तू या कामिनीचं ऐकत राहशील ना, तोपर्यंत तुझ्यात सुधारणा होणं शक्यच नाहीये. आणि तू कामिनी, तुला तर मी चांगलीच ओळखून आहे. सरळ विचारांनी वागताच येत नाही तुला. माझी मोठी नात या घरात येऊ नये म्हणून काय काय कटकारस्थानं केलीस तू. ती घरात आल्यानंतरही सतत तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलास आणि आज तर तिच्या जीवावर उठलीस. तुझ्या या गुन्ह्याला माफी नाही. नाही, तसं नाहीये वहिनी. खरी गोष्ट वेगळीच झाली. मी असं का भाग घ्यायला गेले? ही काहीतरी करत होती म्हणून मी. आजी प्लीज मला माफ कर. प्लीज एक लास्ट चान्स दे. मी इथून पुढे ग्रॅनी आजीचं नाही ऐकणार. प्लीज प्लीज आजी. कमळी, आय एम सॉरी टू यू. हे बघ, मी इथून पुढे असं नाही करणार. प्लीज प्लीज कमळी, प्लीज कमळी, प्लीज माफ कर. एखाद्यावर चोरीचा आळ घेणं काय असतं हे तुला कवाच कळणार. आणि आज तुला माफी नाही, शिक्षा मिळणार आहे. स्वतःच्या वडिलांच्या विरोधात तू कट रचत होतीस. आई आणि आजी बरोबर तू त्यांच्या खोलीत जाऊन दारूच्या बाटल्या ठेवल्यास. मी असं काही केलेलं नाहीये. या क्षणी मी तुम्हाला तिघींनाही घरातून हाकलून देऊ शकते, पण मी आता तसं करणार नाही. कारण ती शिक्षा तुमच्यासाठी फारच कमी असेल. सक्त मजुरीसारखी शिक्षा ही तुम्हाला जास्त त्रासदायक असेल. आणि तसंच काहीतरी तुमच्या बाबत करणार आहे मी. तुम्हाला इथेच ठेवून रोज तुमच्या चुकीची आठवण होत राहील अशी शिक्षा देणार आहे मी तुम्हाला. आता केवळ तुमच्या घरच्यांचा विचार करून आणि तुमच्या भविष्याचा विचार करून मी तुम्हाला पोलिसात देत नाहीये. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इथे शिकायला आलात तुम्ही. वाईट माणसांची संगत धरून स्वतःच नुकसान करून घेऊ नका. यापुढे असलं काही तुमच्या हातून घडता कामा नये. निघा आता.